या ठिकाणी मी आमच्या लाडक्या बहिणीपासूनच सुरू करतो। अध्यक्ष महाराज, आमच्या दोघी भगिनी या ठिकाणी आहेत। अध्यक्ष महाराज, आपण 1500 रुपये दिलेत, आर्थिक क्रांती झाली आपलं म्हणणं आहे, तर ठीक आहे, आर्थिक क्रांती झाली असेल। मग तुम्ही महागाई वाढवली, महागाईबद्दलचं लाडक्या बहिणी तुम्ही काही बोलत नाही। तुम्ही 1500 दिलेत आणि 5000ची महागाई वाढवली, त्याच्यावर चर्चा करायचंच नाही। महागाईवर ब्रेक लावण्यासाठी आम्ही काय करतोय त्याच्यावरची सुद्धा या ठिकाणी एक ही व्यवस्था व्हावी। हा तुमचा विषय नाही आहे, अर्थमंत्र्यांचा आहे की तुम्हाला अजून खूप विचारायचे प्रश्न होते, पण मला आता त्याच्यावर विचारायचं नाही, पण त्याचं एक उत्तर मला या ठिकाणी पाहिजे। सौर ऊर्जाचं आपण सांगितलं, आपल्याला माहिती असेल की आपण 6-6 महिन्यापासून 1-1 वर्षापासून शेतकऱ्यांनी आपल्या सोलर पंपाचे पैसे भरलेले आहेत आणि त्याला अजूनपर्यंत आपण ते पंप लावून दिलेले नाही। तुमच्या कंपन्या काम करत नाही आणि शेतकऱ्यांनी पिकं लावली। त्यांनी पिकं लावल्यामुळे मग त्यांनी लाईनवरून आकडा घेऊन आपलं लाईन घेण्याचा प्रयत्न केला। त्यांचं पीक तसंही मरत आहे, त्यांच्यावर उलटा दंड होत आहे। वरून आपण सौर ऊर्जा योजनेमध्ये जी काही अट मांडली की बाबा 2.5 एकर जागा असेल तर तुम्हाला इतक्याच पंपाचं घ्यावं लागेल, 3 HP वर असेल तर ते, अशी जी अट आहे ती अट शिथिल केली पाहिजे। कारण की आपला 2.5 इंचीचा जो पंप असतो तो पाणीच काढत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो त्याला अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो ते शेतकऱ्याचे ऐपत नाही। पहिले शेतकरी आर्थिक कमजोर आहेत आणि म्हणून आपण ती अट लावलेली आहे, ती अट आपण शिथिल कराल काय? म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आपण राबवत आहेत तर त्याच्यामध्ये ती अट आहे महत्वाची आणि या 2.5 इंचच्या पंपानं पाणी जोडलं जात नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही आणि पर्यायीने मग तो पुन्हा विद्युतवर जातो आणि मग आकडा टाकतो आणि तिथंच मग अजून पुन्हा त्याला अडचणीत यावं लागतं।